पहिल्यांदा तर आणि कमी झालं कारण आकडा एक्झॅक्ट पहिल्यांदा तर तुमचं लक्षच नव्हतं बजेट वाचत असताना. त्यांनी सुरुवातच लाडक्या बहिणीत केली पण आकडा पुढेही कळत नाही. आकडे सगळे सांगायचे आणि नसतात. कमी झालाय त्यांनी ते म्हणूनच संशय लोक. त्यांनी 36,000 कोटी सांगितलं पहिल्यांदा. एक लक्षात ठेवा. ऐका ना, काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का बहिणींना नाराज करणार नाही. असं आहे, एवढं लक्षात ठेवा की कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहितिक असतं की 3.5 कोटी 3 कोटी आणि फायनली समजा जर ते 2 कोटी 70 लाख झाले तर तेवढे पैसे वाचतात ना. आपल्याला योजनेचं ऍक्च्युअल पैसे कधी लागणार ते वर्षभराने समजतात. त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर हे पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे डिसेंबर आहे त्यामुळे वाढवता येतात. त्यामुळे कुठलीही अडचण नाहीये. आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात आली आहे. त्याच्यात असं आहे की त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे. बघा शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं हे देखील महत्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची. आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत जे काही जर आपण नॅशनल एव्हरेजच्या 7% वर चालू आहे पण त्याचवेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल. 3% वर जाता येणार नाही. आता आपण मागच्या वर्षी 2.9 पर्यंत चाललो गेलो म्हणून आता थोडं कमी आणून 2.76 पर्यंत आपण आणलेलं आहे. त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला. ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पूर्ण करू. एप्रिल महिन्यापासून 2100 मिळणार नाही असं म्हणता येईल. हो, याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार, एप्रिल महिन्यात 1500च मिळतील. ज्यावेळी आम्ही सुरू करू घोषित करू तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत. आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 त्या महिन्यापासून देऊ.